या वेबसाईटचे नाव आहे जिल्हा परिषद पुणे मुख्याध्यापक पोर्टल। ही वेबसाईट जिल्हा परिषद पुणे अंतर्गत येणाऱ्या निपुण पुणे कार्यक्रमांतर्गत शाळांसाठी तयार करण्यात आलेली आहे। याआधी आपण 17 एप्रिल रोजी झालेल्या विद्यार्थ्यांच्या क्षमता चाचणीचे स्तर निपुण पुणे मोबाईल ॲपवर नोंदविले होते। ही प्रक्रिया आपण मागील शैक्षणिक वर्षात पार पाडली होती। नवीन शैक्षणिक वर्षात घेतल्या जाणाऱ्या क्षमता चाचणीचे स्तर नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रमोट करणे, नवीन दाखला असेल तर त्याची नोंद करणे, बदली झालेल्या शिक्षकांचे सध्याच्या शाळेमध्ये रजिस्ट्रेशन करणे आणि क्षमता चाचणीचे स्तर नोंदविणाऱ्या शिक्षकांची वर्गवार नियुक्ती करणे या सर्व प्रक्रिया सुलभपणे व कार्यक्षम पद्धतीने करता येण्यासाठी या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे। या पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी यूजर ID हा तुमचा शाळेचा UDICE नंबर आहे। लॉग इन करण्यासाठी लागणारा पासवर्ड तुम्हाला केंद्र प्रमुखांकडून मिळेल। तुम्ही लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेचा डॅशबोर्ड दिसेल। सर्वप्रथम स्क्रीनच्या वरच्या भागात दिसणारी शाळेची माहिती ही तुमच्या शाळेशी संबंधित आहे याची कृपया खात्री करा। स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला डॅशबोर्ड मेनू दिसेल आणि उजव्या बाजूला विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी संबंधित माहिती पाहायला मिळेल। या स्क्रीनवर आपण इयत्तानिहाय विद्यार्थ्यांच्या बढतीचा तपशील पाहत आहोत। तुमच्या शाळेतील प्रत्येक इयत्तेसाठी स्क्रीनवर एक कार्ड दिसेल। जर एखाद्या कार्डवर इयत्तेच्या समोर नीड्स अटेन्शन असे लिहिले असेल तर त्या वर्गासाठीची पुढील वर्गात पाठवण्याची किंवा प्रमोट करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही। इयत्तानिहाय विद्यार्थ्यांच्या बढतीचा तपशील या शीर्षकाच्या उजव्या बाजूला असलेल्या व्ह्यू डिटेल्स बटनावर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेतील सर्व इयत्ता यादीत दिसतील। प्रत्येक इयत्तेसमोरील तपशील पहा या बटनावर क्लिक करून त्या इयत्ते संदर्भातील अधिक माहिती तुम्ही पाहू शकता। येथे आपण पाहू शकतो की 2024-25 या शैक्षणिक वर्षात त्या इयत्तेतील विविध तुकड्यांमध्ये किती विद्यार्थी आहेत। उदाहरणार्थ, या शाळेतील पहिलीच्या वर्गात तुकडी 2 आणि तुकडी 1 अशा 2 तुकड्या आहेत आणि तुकडी 2 मध्ये 37 विद्यार्थी तर तुकडी A मध्ये 35 विद्यार्थी आहेत। या यादीतील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करण्यासाठी 2024-25 या शैक्षणिक वर्षातील प्रत्येक तुकडीच्या खाली दाखविलेल्या विद्यार्थी संख्येवर क्लिक करा। आता आपल्या समोर त्या तुकडीतील सर्व विद्यार्थ्यांची यादी दिसेल। प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावासमोर त्याची माहिती दिलेली आहे, जसे की 2024-25 ची त्या विद्यार्थ्याची इयत्ता आणि तुकडी, त्याची जन्मतारीख, त्याची सध्याची स्थिती। यादीतील शेवटच्या कॉलममध्ये प्रमोट हा पर्याय आहे। तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोरील प्रमोट या बटनावर क्लिक करून त्याला पुढील वर्गात पाठवू शकता। पुढील इयत्ता आणि शैक्षणिक वर्ष प्रणालीद्वारे आपोआप निवडले जातील। तुम्हाला फक्त त्या विद्यार्थ्याची तुकडी निवडायची आहे। अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे पुढील वर्गात पाठवू शकता। जर काही कारणामुळे एखाद्या विद्यार्थ्याचं प्रमोशन चुकीचं झालं असेल, उदाहरणार्थ त्याची तुकडी चुकीची निवडली गेली असेल, तर तुम्ही त्या विद्यार्थ्याला परत मागील वर्गात म्हणजेच अनप्रमोट करू शकता। हे करण्यासाठी सध्याच्या पानावरच असलेल्या स्टुडंट मॅनेजमेंट बॉक्समध्ये सर्वप्रथम तुम्ही त्या विद्यार्थ्याला ज्या इयत्तेत आणि तुकडीत प्रमोट केलं होतं ती इयत्ता आणि तुकडी निवडा। त्यानंतर उजव्या कोपऱ्यात असलेल्या ड्रॉपडाऊन मधून
ज्या वर्षासाठी प्रमोशन केलं होतं ते चालू शैक्षणिक वर्ष निवडा. असे केल्यावर तुम्हाला त्या वर्गासाठी प्रमोट केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची यादी दिसेल. या यादीत ज्या विद्यार्थ्याला अनप्रमोट करायचं आहे त्याच्या नावाच्या शेवटच्या कॉलममध्ये अनप्रमोट नावाचं बटन दिसेल. त्यावर क्लिक करताच तो विद्यार्थी परत त्याच्या आधीच्या इयत्तेत आणि तुकडीत दिसेल. हे तुम्ही पुन्हा एकदा त्या आधीच्या इयत्ता आणि तुकडीची निवड करून स्टुडंट मॅनेजमेंटमध्येच पडताळून पाहू शकता. जेव्हा तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना एकाच वेळी प्रमोट करायचे असेल त्यावेळी विद्यार्थ्यांच्या यादीच्या वरच्या भागात शीर्षक रांगेत सर्वात डावीकडे एक चेकबॉक्स आहे. त्यावर क्लिक केल्यास सर्व विद्यार्थी निवडले जातील आणि तुम्ही त्यांना एकाच वेळी प्रमोट करू शकता. त्यातील काही विद्यार्थ्यांना जर तुम्हाला प्रमोट करायचे नसेल, उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी दुसऱ्या शाळेत गेला असेल किंवा त्याने शाळा सोडली असेल, तर यादीतून त्या विद्यार्थ्याचा चेकबॉक्स अनचेक करा. अशा तऱ्हेने सर्व विद्यार्थी निवडल्यानंतर सध्याच्या पानावर असलेल्या स्टुडंट मॅनेजमेंट बॉक्सच्या उजव्या बाजूला हिरव्या रंगात दिसणाऱ्या निवडलेल्या विद्यार्थ्यांना पुढे पाठवा या बटनावर क्लिक करा. इथेही पुढचा वर्ग आणि पुढचे शैक्षणिक वर्ष आपोआप निवडले जाईल. तुम्हाला फक्त त्या विद्यार्थ्यांची तुकडी निवडावी लागेल. यानंतर तुम्ही प्रमोट ऑल सिलेक्टेड या बटनावर क्लिक करून सर्व निवडलेल्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी पुढच्या वर्गात पाठवू शकता. ही प्रक्रिया जलद आणि सोपी आहे, पण कृपया खात्री करा की तुम्ही योग्य विद्यार्थी आणि योग्य तुकडी निवडली आहे. आता आपले निवडलेले सर्व विद्यार्थी यशस्वीरित्या पुढील इयत्तेत प्रमोट झाले आहेत. याची पडताळणी तुम्ही स्टुडंट मॅनेजमेंट बॉक्समध्ये नवीन इयत्ता आणि तुकडी निवडून व चालू शैक्षणिक वर्ष निवडून करू शकता. जर तुम्हाला एखाद्या नवीन विद्यार्थ्याची नोंदणी करायची असेल तर विद्यार्थी जोडा या बटनावर क्लिक करून तुम्ही ते करू शकता. विद्यार्थी जोडा या बटनावर क्लिक केल्यावर ओपन होणाऱ्या पॉपअप विंडोमध्ये ज्या विद्यार्थ्याला जोडायचे आहे त्याचा स्टुडंट आयडी टाका आणि व्ह्यू डेटा या बटनावर क्लिक करा. तुमच्या स्क्रीनवर येणारी त्या स्टुडंट आय डीसाठीची विद्यमान माहितीची पडताळणी करा व त्यानंतर त्या विद्यार्थ्याला प्रणालीनुसार दिल्या गेलेल्या इयत्तेच्या कोणत्या तुकडीत जोडायचे आहे ती तुकडी निवडा आणि शेवटी ॲड डेटा या बटनावर क्लिक करा. तुम्हाला त्या विद्यार्थ्याच्या इयत्ता आणि तुकडीचे कन्फर्मेशन द्यायला लागेल. अशा पद्धतीने संबंधित विद्यार्थी यशस्वीरित्या तुमच्या शाळेत नोंदणी केलेल्या तुकडीत आणि इयत्तेत जोडला जाईल. ही सर्व प्रक्रिया जर तुम्ही पहिलीच्या वर्गासाठी पूर्ण केली तर डॅशबोर्ड मेनूमधून माहिती फलक यावर क्लिक केल्यास तुम्हाला चालू शैक्षणिक वर्षासाठीची दुसरीच्या विद्यार्थ्यांची अद्ययावत संख्या दिसेल. त्याचप्रमाणे पहिलीच्या कार्डवरील प्रमोशन प्रोग्रेसचा पर्सेंटेज बार पण बदललेला दिसेल. प्रमोट प्रक्रिया आणि नवीन विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही दुसरीचा वर्ग फायनल सबमिट फॉर धिस स्टँडर्ड या बटनावर क्लिक करून निर्णायक करू शकता. तुम्ही फायनल सबमिट फॉर धिस स्टँडर्ड बटनावर क्लिक केल्यानंतर फायनल सबमिशन वॉर्निंगचा पॉपअप ओपन होईल. तिथे दिलेल्या माहितीचा आढावा घेऊन तुम्ही येस सबमिट फायनल डेटा या बटनावर क्लिक करून दुसरीचा वर्ग फायनल करू शकता. यानंतर मात्र प्रमोट केलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला तुम्हाला तुमच्या स्तरावर अनप्रमोट करता येणार नाही याची कृपया नोंद घ्या. हीच प्रक्रिया प्रत्येक इयत्तेसाठी कार्यान्वित करून तुम्ही सर्व इयत्तांमधील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रमोट करू शकता. नवीन विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया तुम्ही डॅशबोर्ड मेनूमधल्या विद्यार्थी व्यवस्थापनाचा पर्याय निवडून व त्या डॅशबोर्डवरील विद्यार्थी जोडा या बटनावर क्लिक करून पण करू शकता.
तुकडी व्यवस्थापन. जर तुम्हाला एखाद्या वर्गामध्ये नवीन तुकडी वाढवायची असेल तर त्यासाठी डाव्या बाजूला दिलेल्या डॅशबोर्ड मेनूमधून तुकडी व्यवस्थापन हा पर्याय निवडा. इथे आपल्याला तुमच्या शाळेतील सर्व इयत्ता आणि त्यांच्या तुकड्यांची यादी दिसेल. सर्वप्रथम क्लास मॅनेजमेंट बॉक्सच्या उजव्या बाजूला दिसणारे शैक्षणिक वर्ष बरोबर आहे याची खात्री करा. नंतर ज्या वर्गासाठी तुकडी वाढवायची आहे त्या वर्गाच्या उजव्या बाजूला असलेल्या व्ह्यू डिटेल्स या बटनावर क्लिक करा. येथे तुम्हाला त्या इयत्तेसाठी अस्तित्वात असणाऱ्या सर्व तुकड्यांची यादी दिसेल. ज्या नावाची तुकडी अस्तित्वात आहे त्याच नावाची नवीन तुकडी तयार करता येणार नाही याची नोंद घ्यावी. डिव्हिजन मॅनेजमेंटच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या ॲड डिव्हिजन या हिरव्या रंगाच्या बटनावर क्लिक करा. ॲड डिव्हिजनवर क्लिक केल्यावर नवीन तुकडीसाठी एक नवीन नाव प्रविष्ट करा आणि नंतर ॲड डिव्हिजन या बटनावर क्लिक करा. असे केल्यावर नवीन जोडलेली तुकडी डिव्हिजन मॅनेजमेंट विभागात त्या इयत्तेसाठी दिसून येईल. जर एखादी जुनी तुकडी हटवायची असेल तर संबंधित तुकडीच्या कार्डवरील डिलीट चिन्हावर क्लिक करून ती तुकडी डिलीट करता येईल. जर त्या तुकडीत विद्यार्थी अस्तित्वात असतील तर मात्र ती तुकडी डिलीट करता येणार नाही याची नोंद घ्यावी. त्यामुळे डिलीट करताना त्या तुकडीत कोणताही विद्यार्थी नाही याची आधी खात्री करा. त्याचप्रमाणे जर तुकडीचे नाव बदलायचे असेल तर एडिट चिन्हावर क्लिक करून तुम्हाला त्या तुकडीचे नाव बदलता येईल. जर त्या तुकडीत विद्यार्थी असतील तर मात्र तुम्हाला त्या तुकडीचे नाव एडिट करता येणार नाही. त्यामुळे एडिट करण्यापूर्वी त्या तुकडीत विद्यार्थी नाहीत हे तपासून घेणे आवश्यक आहे. शिक्षक जोडा. जेव्हा तुम्हाला कोणत्याही वर्गासाठी शिक्षक नेमायचा असेल तेव्हा त्या इयत्तेसाठीची प्रमोट प्रक्रिया आणि नवीन विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली असणं आणि ती इयत्ता फायनल घोषित केलेली असणं आवश्यक आहे. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की तुम्ही त्या वर्गासाठी शिक्षक नेमण्याची प्रक्रिया करू शकता. त्यासाठी डॅशबोर्ड मेनूमधून शिक्षक जोडा हा पर्याय निवडा. या स्क्रीनवर तुम्हाला तुमचे सर्व वर्ग व तुकड्या दिसतील. ज्या वर्गासाठी किंवा तुकडीसाठी शिक्षक नेमायचा आहे त्या रांगेच्या उजव्या बाजूला असलेल्या असाइन टीचर या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेतील शिक्षकांची यादी दिसेल. त्या यादीतून हवा असलेला शिक्षक निवडा आणि असाइन बटनावर क्लिक करा. त्यानंतर तो शिक्षक संबंधित वर्गासाठी किंवा तुकडीसाठी नियुक्त होईल आणि असाइन टीचर हे बटन बदलून तेथे चेंज टीचर असा पर्याय उपलब्ध होईल. जर नियुक्त झालेला शिक्षक बदलायचा असेल तर चेंज टीचर या पर्यायावर क्लिक करून तुम्ही नवीन शिक्षकाची नियुक्ती करू शकता. जर एखादा शिक्षक यादीमध्ये दिसत असूनही असाइन होत नसेल आणि तुम्हाला तो शिक्षक रजिस्टर्ड नाही असा त्रुटी संदेश येत असेल तर तो शिक्षक रजिस्टर्ड आहे का ते तपासा. ते तुम्हाला डॅशबोर्ड मेनूच्या शिक्षक व्यवस्थापन या पर्यायाची निवड करून करता येईल. त्या शिक्षकाच्या नावापुढे असणाऱ्या रजिस्टर या बटनावर क्लिक करा. तुम्हाला त्या शिक्षकाचा मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागेल व त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल. अशा तऱ्हेने तो शिक्षक तुमच्या शाळेत रजिस्टर्ड होईल आणि तुम्ही त्याला असाइन करू शकता. जर तुमच्या स्क्रीनवरील यादीमध्ये तुमच्या शाळेतील शिक्षक दिसत नसतील तर शिक्षक व्यवस्थापन स्क्रीनवर असलेल्या ॲड टीचर या बटनावर क्लिक करा. नंतर संबंधित शिक्षकाचा शालार्थ ID प्रविष्ट करून सर्च टीचर बटनावर क्लिक करा. त्यानंतर त्या शिक्षकाची सर्व माहिती तुम्हाला उपलब्ध होईल. ती माहिती तपासा आणि ॲड टीचर टू स्कूल या बटनावर क्लिक करा. अशा तऱ्हेने तुम्ही सध्याच्या यादीत नसलेले शिक्षक तुमच्या शाळेत समाविष्ट करू शकता. जर एखाद्या शिक्षकाची दुसऱ्या शाळेत बदली झाली असेल किंवा तो शिक्षक रिटायर झाला तर त्या शिक्षकाला त्याच्या नावापुढील अनरजिस्टर या बटनावर क्लिक करून
अनरजिस्टर करणे अपेक्षित आहे। एक महत्त्वाची सूचना: शिक्षक दुसऱ्या कोणत्याही शाळेत आधीपासून असाइन असल्यास तो शिक्षक येथे ॲड किंवा असाइन होणार नाही। त्यामुळे ॲड करण्याआधी तो शिक्षक दुसऱ्या शाळेत कार्यरत नाही याची खात्री करून घ्या। जिल्हा परिषद पुणे अंतर्गत निपुण ॲप्लिकेशन संदर्भातील अशाच उपयुक्त आणि मार्गदर्शक व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुढील अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावेत यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।